राहू दे शानू, अगं राहू दे, करते ग मी. मगापासून वाट पाहत आहे की माझी मम्मी कधी मला म्हणजे ते हे देणार म्हणून टाकायसाठी, आणि कधी मी पूजा करते म्हणून मगापासून वाट पाहत आहे. मी म्हणलं पोछा वगैरे व्हायचा आहे, थांबून जा थोडी. ते तेवढे वेळपर्यंत तिने वाट पाहिली, पण आता मी आता पूजा करायला बसते बा, तर येऊन बसली ती. तर तिची इच्छा खूपच आहे की मी आज पूजा करते म्हणून. आता करूच द्यावं लागणार आहे, नाहीतर मग तिचं दिवसभर मग चालू राहील, मला करू नाही दिलं, मला माझ्या मनासारखं करू नाही दे, तसं नाही तसं नाही. आणि चांगलंच करत आहे, त्याच्यामुळे काही त्याच्यामध्ये आपण हे नाही करू शकत. तर मंडळी, सर्व जागी स्वागत करते तुमचं. तर मी विसरली आज स्वागत करायचं. तर हॅलो, गुड मॉर्निंग, नमस्कार, वेलकम बॅक टू माय चॅनल पल्लवी इंगळकर ब्लॉग. आज आहे एकादशी, आणि एकादशीच्या आजच्या ब्लॉगमध्ये तुमचं खूप 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 स्वागत आहे. तर नवीन असाल तर सर्वात आधी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून द्या आणि व्हिडिओ शेवटपर्यंत एन्जॉय करा. तर मंडळी, आता मी म्हटलं आता सगळे माझे कामं आज सकाळीच लवकरात लवकर कामं झाले, आणि आता बस पूजा करायला बसते. म्हटलं पण छानच चालू आहे इकडे पूजा करायचं, मग आता करू देते तिला मी पूजा. मी इकडे स्वयंपाकाचं करते, स्वयंपाकाचं म्हणजे फराळाचं. आणि मंदिरात जायचं आहे, पण यांना आता जरा दवाखान्याचं काम झाल्याशिवाय, OPD झाल्याशिवाय आम्हाला इथून निघता येत नाही. तर यांचं दवाखान्याचं काम झालं की मग आपण जाऊया मस्त मंदिरामध्ये. तर चला मंडळी, पटकन मी आता फराळाचं वगैरे करून घेते, म्हणजेच मला माझ्या बाकीच्या कामांसाठी वेळ मिळून जातो. तर चला. तर मंडळी झालेली आहे शानूच्या ट्युशनची वेळ, आणि आता मी यांची वाट पाहत बसली, पण मला यांच्यासोबत काही जायला मिळणार नाही या मंदिरामध्ये. तर म्हणून मी आता शानूला सोडून देते, आणि सर्वात आधी पहिले मंदिरात जाऊन येते शानूला घेऊन, आणि त्यानंतर मग मी तिला तिकडल्या तिकडून ट्युशनला सोडून देते. बघते करणला विचारून, करण येतो का तर. तर आज मंदिर ना खूप छान असं सजलेलं होतं. थोडं कन्स्ट्रक्शनचं काम चालू आहे इथलं, मागच्या वर्षीपासूनच चालू आहे, आणि खूप जुन्या काळातलं मंदिर आहे. बघू शकता तुम्ही पूर्ण जे कन्स्ट्रक्शन आहे जे आहे बनलेलं, तर ते एकदम जुनं आहे. आणि इथे एक विठ्ठलाचं मंदिर आहे म्हणून मलाही माहीत नव्हतं. मला इथे जे पूजा करणारे आहे ना पुजारी, तर ते स्नेहाताईंचे रिलेटिव्ह आहे. त्यांनी मला सांगितलं की तुम्ही इथे दर्शनाला जाऊ शकता म्हणून. तर बघू शकता आतमध्ये पण किती छान असं डेकोरेट केलेलं आहे, आणि सगळेजण इथे पूजा करायला एकाएकाने सगळेजण येत होते. आणि आज छान विठ्ठल रुक्मिणींचा साजसुद्धा खूप छान केलेला होता, आणि जे तुळशीचा हार असतो ना तो तर फारच छान दिसत होता. तर दर्शन वगैरे घेतलं, आणि त्यानंतर घरी गेली. मी शानूला सोडून दिले इकडून ट्युशनमध्ये. मंडळी, आत्ताच दिवावत लावून झाली. आता इथे लावलेले आहे आलू. आपल्याला आता संध्याकाळी करायचे आहे वडे. त्यांनी मला सांगितलं होतं की साबुदाण्याचे वडे करशील म्हणून. आलू लावलेले आहे, आलू होतच आले आहे. आणि शानू यायच्या आधी मला थोडंफार तरी करून ठेवावं लागेल, नाहीतर ते ना इथल्या इथे तिचं चालू असते. आणि मग मला असं तळण काढत असलं की मग नाही का, मुलं जवळ असले की, कारण मी स्वतःला वाचवू शकत नाही त्या तेलापासून. काही ना काही प्रत्येक वेळेस मी काही ना काही तळण काढलं ना, प्रत्येक वेळेस मी हात बाजून ठेवत असते. आजही सकाळी मगाशी ना इथे हाताला चटका बसला, म्हणून मला शानू माझ्या आजूबाजूने जेव्हा असते ना, मला ना म्हणजे भीतीच वाटते, कारण की केव्हा असं फटकन तेल उडन आणि गॅरंटीच नाही राहत. म्हणून मग ते यायच्या आधी मी थोडंफार तरी करून ठेवते. तर पहिले काय करते ना, मी वड्यांचं भिजवून ठेवते. आणि आजकाल ना मी काय करत आहे, साबुदाणा सकाळपासून ना भिजत घालता मी आता साबुदाणा जो आहे तो असा मिक्सरमधून बारीक करून घेते असं जाडसर, आणि तो भिजू घालते. म्हणजे असं थोडासा पाण्याचा फुलावा वगैरे धुवून देते, आणि त्यानंतर मग थोडासा भिजला तो. तर एक काम करते ना, मी तुमच्यासोबत रेसिपी शेअर करते कशी करत आहे तर मी वडे. तर चला मग आता मी पहिले ना वड्यांचा तयार करून घेते, आणि या सोबत हा पसारा पण पूर्ण चालला जातो इथून. तर चला. तर हे बघू शकता मंडळी, असा जाडसर काढून घेतलेला आहे साबुदाणा. आता फक्त याला ना असं थोडासा पाण्याचा फुलावा देणार, आणि मुराईसाठी ठेवून देणार. पाण्याचा फुलावा दिलेला आहे, मिक्स केलं छान व्यवस्थित, आणि अशा पद्धतीने बघा एवढा फुगलेला आहे हा साबुदाणा.
तर आता हा 10 ते 15 मिनटं असंच ठेवून दिलं ना तर आणखी जास्त सॉफ्ट होऊन जातो. आणि थोडंसं क्रिस्पी होण्यासाठी ना एकदमही जास्त सॉफ्ट नाही होऊ द्यावं लागत साबुदाणा. तोवर मी शेंगदाणे वगैरे भाजून घेतले आणि आपल्याला यासोबत शेंगदाण्याची आमटी सुद्धा करायची आहे, म्हणून जास्त वाजता शेंगदाणे भाजून घेतले. आणि उसळसुद्धा करायचं आहे, तर म्हणून मग इथे शेंगदाणे भाजून त्याचं कूट काढून घेतलं. आणि त्याच्यानंतर मग हे आलू जे उकळून ठेवलेले होते, 4 आलू उकळून घेतले, ते स्मॅश करून यामध्ये टाकून दिले. मिरची आणि जिरं बारीक करून घेतलं मिक्सरमध्ये आणि ते आता यामध्ये टाकून देणार. आणि जेवढे वडे सिंपल ठेवले ना तेवढे चांगले लागते. यामध्ये मी मागे ना सांबार वगैरे टाकून बघितलं, पण त्याची ना चव चेंज झालेली होती आणि वेगळेच काही लागत होते. म्हणून मग जे आम्ही पहिलेपासूनचे जे सिंपलसे असे वडे खातो ना तर तेच मला आवडते आणि तसेच केलेले आहे. झालेले आहे पूर्ण मिक्स करून ते ठेवून देते झाकून. जो राहिला सुला जो साबुदाणा आहे मुरायचा तो पण छान मस्त एकत्रित होऊन जाते. त्याच्यानंतर मग इथे आमटी करायसाठी मी शेंगदाण्याचा कूट बारीक केला आणि त्यामध्येच दही टाकून दिलं आणि दही आणि शेंगदाण्याचं कूट एकजीव करून घेतलं. त्यानंतर आता इथे तडका देणार आणि तडक्यामध्ये फक्त जिरं आणि मिरची जाणार, बाकी तर काही नाही. खूप जण गोड लिंबाचा पाला, टमाटर वगैरे एकादशीला खातात, पण आम्ही आता पहिलीपासून नाही खाऊ नाही तर खायची काही इच्छा होत नाही. तरी ते आता तडका देऊन देणार छान मस्त असा झणझणीतवाला. आणि तडका दिल्यानंतर मग इथे तेलसुद्धा ठेवलेलं आहे कढईमध्ये वडे करायसाठी, तर ते पण तेल गरम होत आलेलंच आहे. तर आता पट्टापट वडे करून घेते. आणि नेमकं तुमच्यासोबत साबुदाण्याच्या वड्याची रेसिपी शेअर करायची म्हटलं ना तर नाही का लाईन जाते, आणि आज पण तसंच झालेलं होतं. म्हणून मग मी आता पटापट जसं होते तसं तुमच्यासोबत शेअर करत आहे. तर लाईट गेलेली होती मध्येच, तर बरं झालं की तुमच्यासोबत जे मेन शेअर करायचं होतं ना तर ते झालेलं आहे करून. आणि बघू शकता असे छान असे वडे झालेले आहे आणि असे कुरकुरीत पण झालेले होते मस्त. तर चला आता मी पटापट सगळे वडे जे आहे ते तळून घेते. आणि सकाळी फोडणी दिलेलं ताक होतं तर ते सुद्धा मी यामध्ये टाकून दिलं. आणि आता आम्ही तिघंही जणं बसलो. करणलासुद्धा इकडेच बोलवलं फराळाचं करायसाठी, आणि यांनी ना खव्याची जिलेबी जेवण खावण झालं आणि यांना उद्या सकाळीच जायचं आहे गाडी घेऊन, तर गाडी धुवायसाठी निघाले हे. आणि गाडी वगैरे धुवून झाली आणि एवढा पाऊस सुरू झालेला आहे बघा. नसतेच गेले तर शानू टॉवेल आणि पप्पासाठी नसतेच गेले तर का झाली शेवटी गाडी धुवूनच झाली. हे घ्या, हे घ्या. म्हणून म्हणत होती गाडी नौका धुवू म्हणून. विठ्ठल रुक्मिणीचं म्हणणं असं होतं की तुम्ही दिवसभर उपास केला वा कशाला विनाकारण तुम्ही म्हणजे कष्ट करता त्याच्या मग पूर्ण गाडी धुवून दिली ना. तर मंडळी आता वाजले आहे सकाळचे 5:30 आणि यांना जायचं होतं बाहेरगावी. त्याच्यामुळे मग यांना पटापट नाश्ता करून दिला, पोहे करून दिले. ते तरी खाऊन जा म्हटलं निदान, कारण की कालचा उपवास झालेला आणि यांना थोडंही भूक सहन होत नाही. त्याच्यामुळे मग मस्त पोटभर असा नाश्ता करून जा म्हटलं, पण कसं सकाळी सकाळी ना धकायला पाहत नाही. म्हणून मग अर्धेच पोहे खाल्ले, बाकी तसेच राहू दिले. आणि तुम्हाला वाटेल का ताट बरं आहे, तर ते गरम गरम होते ना, थंडे झाले पाहिजे म्हणून असे मोकळे मोकळे करून ठेवलेले. तर आता चहा वगैरे देऊन देते यांना आणि मग मी माझे बाकीचे कामं करून घेणार. आणि आजचा उपवास नाही यांचा पोह्यांवरच सुटला, कारण यायला खूप वेळ होणार होता, त्याच्यामुळे खाऊन घ्या म्हटलं. भरूनच दे, ते बॉटल नको देऊ. तर मंडळी आज माझा पांडुरंग उपवाशी गेला आणि अजून एकादशीचा उपवास सुटायचा आहे. म्हणजे पोहे खाल्ले मगाशी, पोह्यांवरच त्यांचा जो काही उपवास आहे तो सुटला, पण अजून त्यांचं जेवण व्हायचं आहे. मी पण जेवायची अजून. तर त्यांनी मला सांगितलं होतं 2चा टाईम दिला होता, 2 वाजेपर्यंत येणार म्हणून. मग मी म्हटलं आता यांना एवढा वेळ होतो आणि काल उपवास, तर छान अशी त्यांनी मला सांगितलं होतं की पाटोळीची भाजी करवा म्हणून. पण मी इतकी छान अशी भाजी केलेली आहे ना, तर काय काय केलेलं आहे, खूप काही केलेलं आहे. तर काय काय केलं आहे ते तुम्हाला
जेव्हा जेवण करायला बसेल ना तेव्हा दाखवेन. तर झालेला आहे माझा पूर्ण स्वयंपाक झालेला आहे आणि सानूची आता पेपर आहे ना, तर तिचा इकडे अभ्यास चालू आहे. ती लर्न करत जाते, माझ्याकडे येत जाते, मला सांगत जाते. तर असं काहीसं चालू आहे. आणि स्वयंपाक वगैरे तर सर्व झालेला आहे. फक्त आता ओटा आवरून घ्यायचा आहे. भांडे एवढे पडलेले, तर हे सगळं आता आवरून घेते मी आणि मग भेटते तुम्हाला. आणि जेवणात आज काय काय केलेलं आहे तर ते तुमच्यासोबत नंतर शेअर करते. 2चा टाईम दिलेला होता आणि 2:30 वाजून गेलेले होते. तर आलेले आहे हे आणि आल्या आल्या शानूचं चालू झालं की पप्पा मला हा पेपर येणार आहे आणि तो पेपर येणार आहे, असा पॅटर्न होणार आहे. आणि तिचा यावेळेस ना पॅटर्न चेंज झालेला आहे पेपरचा. जसं आपल्याला होतं ना क्वेश्चन शीट आन्सर शीट वेगवेगळं, तर तसं यावेळेस आहे आता तिला. तर तेच सांगत होती आणि त्यासाठी ना ती खूप एक्सायटेड आहे, कारण की तिला ना असं म्हणजे नवीन नवीन वाटत आहे ना की असा पेपर येणार तसा होणार. तर तेच मग आमचं बोलणं चालू होतं. एकतर ती जे सांगत होती ते त्यांना समजलं नाही. मग मला एक्सप्लेन करून सांगावं लागलं की तिला असा पेपर येणार आहे, म्हणून ते तुम्हाला सांगत आहे म्हणून. तर तिला आदल्या दिवशी तिच्या मॅडमनी सांगितलेलं की तुम्हाला असा पेपर येणार आहे यावर्षी. तर तेच एक्सप्लेन करत आहे, पण तिचं काही आम्हाला असं व्यवस्थित समजत नाही आहे. मग मला पण खूप वेळानंतर समजायला आलं. तर मंडळी बघू शकता, आजच्या जेवणामध्ये मस्त अशी पुंगळीची पाटोडी केलेली आहे आणि पापड, पोळी, भात, शिरा, भजे, वरण आणि कढी काही केलेली नाही. कालचं जे आमटी होती ना तेच घेतलेलं आहे. तर अशा पद्धतीचा आज आमचा नैवेद्याचा ताट तयार झालेला आहे. तर चला मग मंडळी या जेवायला. आणि या भाजीची रेसिपी जर तुम्हाला हवी असेल तर कमेंट्स बॉक्समध्ये नक्कीच सांगा. आणि जरी तुम्ही नाही सांगितलं तरी जेव्हा केव्हा मी आता करणार ना, तर तेव्हा तुमच्यासोबत शेअर करणार. तर चला मंडळी, आम्ही आता जेवण करून घेतो. तुम्ही पण मस्तपैकी उपवास सोडा. आणि तुम्ही काय स्वयंपाक केला होता बार्शीच्या दिवशी हे सुद्धा कमेंट्स बॉक्समध्ये नक्कीच सांगा. आणि चला भेटूया नेक्स्ट व्लॉगमध्ये. आजचा आपला हा व्लॉग तुम्हाला कसा वाटला कसं नाही कमेंट्स बॉक्समध्ये नक्कीच सांगा. आणि आपल्या चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करायला विसरू नका आणि बेल आयकॉनवर नक्की क्लिक करा. भेटू द्या नवीन एका छानशा व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय, गुड नाईट, टेक केअर, बाय.